त्यांनी या 5 वर्षात जवळपास 4,500 कोटी रुपयाची कामं माझ्या खेड, आळंदी आणि राजगुरुनगरला करून दिली। विधानसभेच्या तोंडावर विकास कामाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून खेड, आळंदी मतदारसंघात मतपेरणी। आळंदी, चाकण, राजगुरुनगर शहरासह खेड तालुक्यात 536 कोटीच्या कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका। राष्ट्रवादीला साथ द्या, उपमुख्यमंत्री अजितदादांची नागरिकांना साथ। जी गाडी सरपंचापासून आमदारापर्यंत थांबली की पुढे पण जरा दिव्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ही तुमची इच्छा आहे। आजपर्यंत वंचित असलेल्या खेडला दिव्याची गाडी देतो, तुम्ही कार्यसम्राट आमदाराला साथ द्या। आमदार दिलीप मोहिते यांना विधानसभेला पुन्हा संधी देणार असल्याची घोषणा। चाकण येथील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांचं नागरिकांना आवाहन। लोकसभेला जरा गंमत झाली, आता ती गंमत करू नका। आता या सगळ्या योजना पुढे चालू ठेवायच्या म्हटलं तर महायुतीला आपण आशीर्वाद द्या। लोकसभेला जरा गंमत झाली, आता विधानसभेला करू नका। भावनिक न होता विकासाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे केले आवाहन। विकास कामांचा पाढा वाचत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भर सभेला विनवणी। पण तिथं जे काही 2 नंबरचे धंदे चाललेले आहेत ते मी आज दुपारीच सांगणार आहे। नाही जर बंद झाले तर मी खरंच कोणाला तरी डिसमिस करीन, काही ऍक्शन घेईन। माऊलींच्या अलंकापुरीत अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी थेट अजितदादांकडे। आळंदी शहरात 2 नंबरचे धंदे बंद करा, अन्यथा पोलीस अधिकाऱ्यालाच बडतर्फ करतो। पोलीस आणि स्थानिक प्रशासनावर अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी। पुन्हा एकदा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची अजित पवारांच्या खेडच्या दौऱ्याकडे पाठ। माजी खासदार आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यातील वैर संपता संपेना। विधानसभेच्या तोंडावर अजित पवार गटातील पक्षांतर्गत खतखत चव्हाट्यावर। लोकांना ऐकायला वेळ राहिले नाही, सतत लोक कार्यरत असतात, त्यामुळे तुमची तासा दीड तासाची कर्तृत्वाची कॅसेट ऐकायला कोण मोकळे आहे? विरोधकांची कॅसेट ऐकायला लोकांना वेळ नाही, कामाचं बोला। मला नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावले ते सांगा आधी। आमदार दिलीप मोहिते यांची विरोधकांवर पुन्हा सडकून टीका। पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 22 कोटी 64 लाख रुपये मंजूर। खेड तालुक्यातील चाकण ते रोहकल, सातकरसळ, बहिरवाडी, बुट्टेवाडी ते मिरजेवाडी रस्त्यांचा समावेश। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला आलं यश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या जनजागृतीसाठी फिरत्या रथाचा खेड तालुक्यात शुभारंभ। खेड, आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार। खेड तहसील कार्यालयाच्या आवारात जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ। जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार या मोहिमेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरंभ। हुतात्मा शिवराम हरी राजगुरुवाडा स्मारक येथे जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ। पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश। छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले मराठा लष्करी भूप्रदेश अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खेड, आळंदी विधानसभा मतदारसंघात सुरुंग लागला। अजितदादांचे खंदे समर्थक बाबा राक्षे नाराज। पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापासून स्वतःला ठेवलं दूर। आमदार दिलीप मोहिते आणि बाबा राक्षे यांच्यात पुन्हा ठिणगी, तर्कवितर्कांना उधाण।